चे आमचे प्रोपायडर, त्यानंतर राजेश भोईर मंडप डेकोरेशन दहीसरचे, त्यानंतर एक जबरदस्त आवाज मराठी भाषेचा सौरभ पाटील, त्यानंतर कल्पेश पाटील एक अप्रतिम स्कोरर, त्यानंतर सौरभ पाटील वनाई वर्ल्ड लाईव्हचे सर्वे, त्यानंतर कालच्या दिवसापासून आणि मुख्य व्यासपीठावरती रुपेश दादा पाटील यांचा देखील सन्मान केला जाईल. आणि मॅचला होते सुरुवात, पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आलाय तो साई मात्रे. देसाई संघाने आजच्या दिवसामध्ये 2 ताकदवान टीमला मात्र परास्त केलं आहे आणि पुढे सरकला आहे पहिल्या मॅच मध्ये. खिडकालीने परास्त केले काटे आणि बेतवडे टीमला, त्यानंतर देसाईने परास्त केलं उंबाड्डे आणि उंबारली टीमला. आणि दोन्ही संघ सेमी फायनल खेळण्यासाठी आता मात्र सज्ज झालेत. आणि सेमी फायनलचा पहिलाच बॉल साई मात्रे समोर, इथे फटका किरण ठाकूरच्या बॅट मधून आलाय, पहिला चौकार. सतीश पाटील आपल्याला देखील विनंती आहे, आपण देखील मुख्य व्यासपीठावरती या, आपलं देखील मनपूर्वक आणि सहर्ष असं स्वागत आहे. आणि पहिल्याच बॉल वरती किरण ठाकूरच्या बॅट मधनं आलाय चौकार. आणि इथे लगेच दुसरा बॉल इथनं फेकलाय, इथनं ही म्हणे निर्धाव. चौकारानंतर लगेचच कमबॅक. टी1चं पहिलं षटक मार्गस्थ आहे. 2 क्षेत्ररक्षक फक्त 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत, बाकीचे सर्व क्षेत्ररक्षक त्या सर्कलच्या आतमध्ये आहेत. इथे देखील पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यावर चेंडूला पाठवलंय, बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय चौकार. तिसऱ्या बॉल वरती देखील चौकार ठोकलाय फलंदाज किरण ठाकूरनं. आजच्या दिवसामध्ये किरण ठाकूरने पहिल्या सामन्यामध्ये एक 54 धावांची विस्फोटक फलंदाजी देखील केली होती. आणि आता स्वतः गोलंदाज जेल खाली आलेत आणि इथं मोठी विकेट कॅरी केली आहे. फलंदाजी करण्यासाठी मागचा सामन्याचा विचार केला तर मागचा सामना एक रोमांचक स्थितीमध्ये होता. 8 बॉल मध्ये 5 धावांची गरज असताना मात्र खिडकाली संघाला तो सामना सेकंडला चेंडूपर्यंत गेला होता. आणि आता फटका सुंदर आहे, धावा देखील सुंदरच मिळतील. पहिल्या टप्प्यावरती सीमा पलीकडे आलाय या इनिंग मधला. तिसरा चौकार आलाय पहिल्या ओव्हर्स मध्ये. आणि षटकातील आता पुढचा बॉल, यावेळीचा चेंडू देखील इनसाइड आहे. दिलीप पाटील होते चेंडू खाली आणि पकडलाय जेल आणि संपलाय विशाल पाटीलचा देखील खेळ.
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. P1 ची जी पाबंदी होती ती मात्र आता हटली गेली आहे. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या तब्बल 2 फलंदाजांना बाद करत असताना दुहेरी अंकाने मात्र 12 धावा उभारल्यात. फलंदाजी करत असताना तर क्षेत्ररक्षक लगेच लावून घ्या. अद्याप यानंतर मेगा फायनलचा सामना पाहायला भेटेल. मेगा फायनलचा सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे संघ आगासन ए. पहिलाच बॉल नितीन पाटीलचा पहिलाच बॉल इथं मात्र खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले साई म्हात्रे आणि इथे कव्हर करीपर्यंत या बॉलवरती देखील धावा झाल्यात कंप्लीट 2. आता चौथ्या क्रमांकावरती फलंदाजी करत असताना दीपक पाटील आलाय. ज्या दीपक पाटीलने मात्र बेतवडा वर्सेस खिडकाली 40+ सामना झाला. त्यामध्ये संघ अडचणीमध्ये होता. अवघ्या 3 चेंडूमध्ये 5 धावांची गरज होती आणि चौकाराने मॅचला फिनिश केली होती. आणि इथे देखील फटका मी म्हणेन फसलाय. स्वतः गोलंदाज झेल खाली गेले होते फार वेगाने आणि इथे देखील 2 धावा झाल्यात कंप्लीट आणि 2 ने मात्र धावफलक तब्बल पोहोचलंय ते 16 या आकड्यावरती. खेळाडूला थोडीशी त्या ठिकाणी इजा पाहायला भेटली. तर नागाव गावचे एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू राकेश दादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक आणि सरसे असं स्वागत आहे. एक बाईक देखील त्यांच्या नावावर आहे असे राकेश पाटील. नितीन पाटील पहिल्या चेंडूवरती धावा खर्च केल्या तब्बल 2-2 म्हणजे 4 धावा खर्च केल्या. 2 चेंडू फेस केलेत. शक्ती पाटील साठी हा चेंडू देखील सुंदर हाताळला होता आणि तेवढ्याच वेगाने मात्र साई मात्रे आले होते आणि त्यांना बीट करून चेंडू गेला सीमा पलीकडे आलाय. नशिबाचा एक चौकार. बॉल आणि हा चेंडू देखील क्षेत्ररक्षक आलेत. आता डायरेक्ट हातामध्ये चेंडू धावून विसावलाय आणि फलंदाज इथनं परतावं लागेल शक्ती पाटीलला. आणि शक्ती पाटील हे दोन्ही आता मैदानातनं बाहेर झालेत. परंतु आता नवीन फलंदाज मैदानावरती उत्तम पवार पहिला चेंडूचा फेस करण्यासाठी समोर सज्ज झाला आहे. गोलंदाज आहे नितीन पाटीलचा. या हवेलीचा चेंडू देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु इथनं चेंडू जाईल निर्धाव आणि निर्धावने जे धावफलक मात्र 20 वरती पोहोचलंय खिडकाली टीमचं. सांघिक दुसरं षटक मार्गस्थ असताना मी म्हणेन चांगली धाव संख्या उभारली गेली आहे. फटका चांगला आहे. याच दरम्यान नुकतंच ज्यांचं आगमन झालंय ते साई शेठ पाटील घेसरचे आणि साई शेठ भोईर घेसरचे आणि विजय पाटील भंडारली यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं आहे. सर्व मान्यवरांचं हार्दिक आणि सहर्ष असं स्वागत आहे.
2 षटकांचा खेळ देखील समाप्त झाला आहे. 22 धावा देखील धावफलकावरती लागलेत. अकराच्या सरासरीने धावगती उभारली आहे मैदानावरती. 22 धावा. 3 फलंदाज महत्वपूर्ण बाद झालेत. आघाडीचे तिन्ही फलंदाज किरण ठाकूर, शक्ती पाटील, विशाल पाटील हे तिन्ही फलंदाज मैदानावरती बाद झालेत. अद्याप 2 षटक बाकी असणार आहे. म्हणजेच तरी 40 ते 45 धावा बनवल्या तरी खिरकाली संघ देखील फाईट करू शकतं. दोन्ही टीमकडे गोलंदाजी फलंदाजी भरणा असलेले दोन्ही संघ आहेत. आणि आता तिसऱ्या षटकाला झाली सुरुवात. गोलंदाज दिलीप पाटील आलाय तिसऱ्या षटकामध्ये. पहिलाच बॉल इथनं लाईन पाहावी लागेल. लाईन मी म्हणेन चांगली आहे आणि पहिला चेंडू इथनं फेकलाय निर्धाव गोलंदाज दिलीप पाटीलनं. पहिला चेंडू इथनं निर्धाव फेकलाय गोलंदाज दिलीप पाटीलच्या मार्फत. या हवेलीचा चेंडू देखील मात्र मी म्हणेन इनसाइड एज आहे की नाही असा प्रश्न विचारला जातोय मैदानावरती. आणि इथनं हा चेंडू देखील जाईल निर्धाव. म्हणजेच बॅक टू बॅक इथनं दुसरा चेंडू फेकलाय निर्धाव गोलंदाज दिलीप पाटीलनं. आणि इथे पाहता पाहता तिसरा बॉल फेकलाय निर्धाव. म्हणजेच कुठेतरी 2 षटकामध्ये धावा होत्या 22 आणि धावांना मात्र अंकुश लावण्याचं काम इथनं चालू केलं आहे गोलंदाज दिलीप पाटीलनं. आणि इथे फटका देखील सुंदर आहे. मात्र क्षेत्ररक्षक आलेत आणि आता थोडीशी मिसफील पाहायला भेटली. जिथे एकेरी स्वरूपाची धाव पाहायला भेटली असती तिथे आता धावा खर्च केल्या 2 आणि 2ने धावफलक आता 3 चेंडू नंतर जे थांबलं होतं ते धावफलक आता तब्बल पोहोचलंय 24 या आकड्यावरती. 24 धावा धावफलकावरती लागल्या. अद्याप या षटकातील येणाऱ्या 2 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. दिलीप पाटील तिसऱ्या षटकामध्ये. या हवेलीचा चेंडू देखील पंचांकडे अपील केलं जात आहे आणि इथनं देखील चेंडू जाईल निर्धाव. म्हणजे या षटकामध्ये दिलीप पाटीलने जवळ 4 चेंडू निर्धाव फेकलेत आणि फक्त 2च धावा खर्च केल्यात. काय कमबॅकची गोलंदाजी पाहायला भेटली दिलीप पाटीलकडनं. फलंदाज देखील तेवढा चांगला आहे. समोर दीपक पाटील ज्याने मागच्या मॅच मध्ये अक्षरशः धावांचा गरज होती तेव्हा 3 बॉल मध्ये 5 धावा ठोकल्या होत्या. आणि इथनं होईल फलंदाज बाद आणि सांघिक तिसऱ्या षटकाचा खेळ देखील होईल समाप्त. तीन षटकांचा खेळ झालाय समाप्त. तिसऱ्या षटकामध्ये फक्त दिलीप पाटीलने धावा खर्च केल्या आहेत. तब्बल 24 धावा खर्च केल्यात. आता पहिल्या षटकामध्ये 12 धावा आणि महत्वपूर्ण 2 विकेट्स, त्यानंतर 10 धावा आणि महत्वपूर्ण 1 विकेट. आणि आता चौथ्या षटकाला झाली सुरुवात. फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक सर्कलमधनं चेंडूला कव्हर करीपर्यंत या बॉलवरती देखील आल्या 2 धावा आणि 2ने धावफलक आता हलू आले पुढे नेत असताना तब्बल 26 या आकड्यावरती स्कोरवर पोहोचलाय. या षटकामध्ये जरी 10 ते 12 धावा आल्या तरी मॅच मध्ये मजा येईल, कारण खिडकाली संघाकडे देखील तेवढीच चांगली गोलंदाजी आहे. त्याच अनुषंगाने बॅटिंग करावी लागेल. परंतु इथे फटका तर सुंदर आहे आणि हनुमान पाटील होते त्यांच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय होईल षटकारासाठी.
मी म्हणालो होतो की आता षटकार आलाय आणि षटकारने आता धावफलक 32 या आकड्यावरती पोहोचलाय. ज्या फलंदाजाने मात्र 4 चेंडू निर्धाव खेळले होते तोच आता फलंदाज. षटकारने स्वागत केले गोलंदाज. आताचा चेंडू मात्र दांडी गुल केली आणि फलंदाज होईल बाद. धावफलकावरती पोहोचलोय 32 या आकड्यावरती आणि आता नवीन फलंदाज मैदानावरती 7व्या क्रमांकावरती सुनील पाटील आलाय. समोर किसन गोलंदाजी करतोय. फटका इथे मोठा खेळण्याचा प्रयत्न केला आणि बॅक टू बॅक दुसरी दांडी गुल केली जाते. आल्या पावली माघारी परतावे लागेल फलंदाज सुनीलला. किसन मात्रे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक कोणी नाही. 2 क्षेत्ररक्षकांच्या गॅप मधनं चेंडू मी म्हणेन जरूर जाईल. सीमा पलीकडे आलाय. संघर्षाचा शंकनात फुंकणारा चौकार. ती धावगती थांबली होती आता ती 36 वरती पोहोचली. म्हणजे फायटिंग स्कोर कडे वाटचाल करतोय हळूहळू खिडकाळी संघ. आणि जर या बॉलवरती षटकार आला तर गोपाल मालिक यांच्याकडनं 500 रुपयाचे कॅश प्राईज जरूर देण्यात येईल. परंतु इथे फटका चांगला आहे आणि हनुमान पाटील आले होते. फक्त बनून राहतील प्रेक्षक आणि त्यांच्या डोक्यावर चेंडूला फ्लाय केलाय. हा आलाय बॅक टू बॅक. इथनं दुसरा मोठा फटका चौकार.
डीजे डीजे कबीरजी पाटील या केबी थँक्यू सो मच मुन्ना. जाऊया आता मैदानाकडे. आता खऱ्या अर्थानं रंगलाय या कुरुक्षेत्राच्या क्रिकेटच्या नगरीमध्ये ऐतिहासिक मैदान 40+ नागावच्या. आता रंगलंय हे युद्ध या दोन टीम मध्ये. एका बाजूला तुम्ही खिडकाळी, दुसऱ्या बाजूला देसाई आणि बॅटिंग करत असताना उभारल्या 40 आणि 41 धावेचा पाठलाग आता उत्तरार्धामध्ये करायचा. तो देसाई संघाला सरासरी प्रत्येक प्रतिषटकामध्ये 10.25 आणि ती उभारण्यासाठी मैदानामध्ये गेला. साई मात्र त्याच्या जोडीला तुम्ही पाहताय जितू पाटील. साई मात्रे, जितू पाटील. लक्ष 41. येणारे शेवटच्या 2 बॉलवरती चौकार ना ते खूप संयमने देऊन जातील. मी म्हणेन खिडकाली संघाला ते चौकाराची खऱ्या अर्थानं गरज होती. स्कोर थांबला होता. देऊया दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. फॉर द टू टीम शो द गुड क्रिकेट. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. ही मॅच खऱ्या अर्थानं महत्वाची आहे. ही मॅच 88ची आहे ठस्सन क्रिकेटचा. या दोन टीम मध्ये पहिलाच बॉल. गेम ऑन. बॅटचा कडा इथे पकडला. फर्स्ट टीमला जेल. कॅच अप मध्ये कॅच ऑफ दी मॅच. महत्वाची वाघाची शिका वाघाला केल्या जातय जाल्यामध्ये बाद. साई मात्रेची खेळी संपुष्टात. त्यानंतर सेलिब्रेशन. ची विकेट महत्वाची. त्याला माहिती आहे बॅटचा कडा. फर्स्ट टिपला पकडला झेल. संपला. मैदानावरती साई मात्रेचा हा खेळ तुम्ही पाहताय. या मैदानामध्ये गेला तिसऱ्या क्रमांकासाठी बॅटिंग करण्यासाठी. नो बॅट्समन इन ॲट नंबर 3. तुम्ही पाहता नितीन पाटील. हे क्रीडांगण तुम्ही पाहता स्वसज्ज असं क्रीडांगण आहे. ऐतिहासिक 40+ हे क्रीडांगण आणि आलेल्या सर्व मायबाप प्रेक्षकांचं युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या जे प्रेक्षक आम्हाला वनाई वन लाईव्हच्या माध्यमातून बघतात त्या मायबाप प्रेक्षकांचं देखील करूयात हार्दिक स्वागत. क्रिकेटच्या टुर्नामेंट प्रेक्षक म्हणजे आमचे अर्थातच सपोर्टर. ते नाही आहेत तर मॅचला मजा नाही आहेत. ते देखील इथपर्यंत आता पोहोचल्यात. सर्वांचं करू खऱ्या अर्थानं खूप खूप स्वागत. पहिल्या बॉलवरती विकेटच आणि म्हटलं इथे मैदानामध्ये ते भेटलं ते विशाल पाटीलला. पहिल्या बॉलवरती त्यांना विकेट प्रस्तावित. आत्मविश्वास झाला असेल. सी फॉर कॉन्फिडन्स देखील त्यांचा वाढला असेल. क्रिकेटचा सी कॉन्फिडन्स, क्रिकेटचा सी कमबॅक, कंट्रोल ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत आणि हे कंट्रोल खऱ्या अर्थानं फिल्डरच्या माध्यमातून आम्हाला पाहायला भेटलं. लाईन पाहावी लागेल. लाईन खराब आहे, खराब आहे. ऑफस्टंपला सोडून जातोय. पंच सिन्हाजी पाटील सांगतायत बॉल ऑफस्टंपला सोडून जातोय. वाईट अतिरिक्त एक धाव, एका धाव आली आहे.
आणि एक धाव लागली आहे ती देसाईच्या स्कोरबोर्ड वरती. पॉवर प्लेचं हे षटक पहिलं लॉंग ऑन मिन विकेट क्षेत्ररक्षाची भूमिका तुम्ही पाहता आणि हे षटक पहिलं मार्ग असतं. समोरच्या दिशेनं गॅप खूप मोठा, रेस काढेल का फिल्डर? लॉंग ऑन ला बीट करून बॉल चाललाय, सीमा पार ठोकलाय, दमदार चौकार 4. मिन विकेटच्या बदनं बॉल सीमा रेषेच्या बाहेर चौकार पाहिला बॅट्समन नितीन पाटील च्या बॅट मध्ये. फिल्डिंग परिवर्तन पास केला मित्रांनो. प्लीज अजून एक मॅच बाकी आहे फायनलची. काल अगासन ए संघ त्यांच्या नावावरती राहिला कालचा दिवस. चांगला क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट तुम्ही पाहिला. समोरच्या दिशेनं क्रिकेट मधला सर्वात सेफ फटका, बॉल चालाय लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधनं, वन बाउन्स इन टू द रूप, 4 चौकार. लागोपाठचे 2 बॉल 2 चौकार. लाईन करावा, दबावा आणि बॉल आला व्हाईट बॉल न स्कोर बोर्ड वरती 10 धावा धावपलकावरती दुहेरी अंकामध्ये तुम्ही पाहताय या स्कोर बोर्ड वरती. खराब गोलंदाजी आता मात्र पहिल्या बॉल वरती विकेट घेतला विशालनं आणि त्याच्यानंतर त्यानं थोडा महागडा जरूर ठरला या पहिल्या षटकामध्ये. आता कमबॅक करावा लागेल या षटकामध्ये. नितीनची बॅट बोलतीय सन्मान देण्यास. लॉंग ऑनला बॉल आला वेगानं 1 केली, पूर्ण दुसरेचा प्रयत्न नसणार. एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं स्कोर चालला 11 वरती 11 धावा धावपलकावरती. आणि या षटकातील अजूनही दोन बॉलचा खेळ शिल्लक आहे. पॉवर प्लेच्या षटकातील 2 बॉल अजूनही बाकी आहेत. तर स्ट्राईक एंडला प्रथमच आला तो जितू पाटील तुम्ही पाहता, जो सलामीला आलेला फलंदाज. ऑल द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न नक्कीच तुम्ही पाहिलं गेलं. बॉल जरूर स्पर्श झाला तो मात्र गोलंदाजाला. जर बॉल स्टंपला जर बीट झाला असता तर कुठेतरी फलंदाज बाद झाला असता रनआउटच्या स्वरूपात. असं नाहीये, जर तर मध्ये क्रिकेट नाहीये चालत. आणि या बॉलवरती धावा आल्या त्या 2 न स्कोर पुढे जाईल. स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहाल 13 या आकड्यावरती. पाहता मॅच महत्वाची आहे. ही मॅच जिंकली तुम्ही ट्रॉफीच्या एकदा तुम्हाला ट्रॉफी ही मात्र तुम्ही घरी घेऊन जाल. पण मात्र जिंकेल कोण याच्याकडे जर लक्ष लागलं या सर्व प्रेक्षकांचं. ही मॅच देसाई आणि खिडकाली आणि एकाच विभागातील जवळ आसपास असलेली ही गावं त्यांच्यामध्ये लागलेलं हे युद्ध क्रिकेटचं. आणि खरं क्रिकेटचं युद्ध नागावच्या क्रीडानगरी. बॉल चालला आलाय शॉट मध्ये पाठवला इन टू दी फ्लॉट. मेन विकेटला क्लिअर करत असताना शेवटच्या बॉलवरती ठोकला दस्तक पे मस्तक षटकारचा. आता बनवायच्या धाबा विजयासाठी 18 बॉल 22 समीकरणातला उरला येणाऱ्या 18 बॉल मध्ये. आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आला त्या नागाव एंड कडनं सज्ज झाला.
प्रल्हाद पवार तुम्हाला आता क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला भेटेल. पॉवर प्लेची बंदी समाप्त झाली. 5 क्षेत्ररक्षण 30 सर्कलच्या बाहेर तुम्ही पाहता. एक डीप कव्हर पॉइंटला, एक पाहता लॉंग ऑफला, एक पाहता मिड विकेट लॉंग ऑन आणि त्याच्यानंतर स्क्वेअर लेगला 30 सर्कल मध्ये तुम्ही क्षेत्ररक्षण पाहता. फर्स्ट स्लिप, सेकंड स्लिप, त्यानंतर क्षेत्ररक्षण तुम्ही पॉइंटला पाहता आणि एक मिड ऑफला आणि स्वतः गोलंदाज नागावँड कडनं सज्ज झाला त्या दुसऱ्या षटकामध्ये. षटकातील पहिलाच बॉल सन्मान दिला. बॉल चालला लॉंग ऑनला, वेगानं एक केली. दुसरीचा प्रयत्न चालू आहे. दुसरी धाव पूर्ण केली जाते. 2 धावेच्या बरोबरीनं धावपलकावरती धावा तुम्ही पाहता 21-21 वरती. 1 विकेट लॉस टीम देसाई. चांगला क्रिकेट फिल्डिंग मध्ये आता परिवर्तन केली जाते. पॉइंटचा क्षेत्ररक्षण फर्स्ट स्लिपला घेतला. त्याच्यानंतर तो क्षेत्ररक्षण तुम्ही पाहता पाठवला जातो मिड ऑनला. यानंतर मुकाशी आपलं देखील करूयात मनपूर्वक सहर्ष स्वागत. फटका तुम्ही पाहता डीप कव्हर पॉइंटला, स्क्वेअर कट पाहिला हा आणि या बॉलवरती 2 धावा. आता त्यांना ठाऊक आहे मोठ्या फटक्यांची गरज नाहीये. माइंडली क्रिकेट खेळतोय. क्रिकेटचा टीम म्हणजे टॅलेंट हे तुमच्याकडे आहे आणि ते टॅलेंट आता दाखवतो नितीन पाटील आणि त्याच्या झोपडीचा तुम्ही पाहता तो जितू पाटील. हा देखील तुम्ही चेंडू पाहताल. लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा आला. तुम्हाला व्हाईट साठी रिव्ह्यू नाहीये. खेळाडूला रिव्ह्यू पहिली सूचना आम्ही केली आहे. खेळाडूला रिव्ह्यू नाहीये आणि ऑनफिल्ड अंपायर रिव्ह्यू घेतला तरच हा बॉल आला. तो व्हाईट बॉल. बघा प्लीज सामना लगेच सुरू करा. कीपर उभा आहे आणि रिव्ह्यू नाही आहे. खेळाडूंना रिव्ह्यू नाही आहे. ऑनफिल्ड अंपायर डिसिजन आणि जर अंपायरला वाटलं तर व्हाईटसाठी रिव्ह्यू नाही आहे. कॅमेरा एकाचा इंटरनॅशनल मध्ये कॅमेरे 35 असतात त्याच्यामुळे तुम्हाला रन आउट व्हाईट असे रिव्ह्यू तुम्हाला भेटतात. आपली स्पर्धा टेनिस बॉल क्रिकेट 2 जर कॅमेरा असते तर कुठेतरी हा छीनचित्र. लाईन आता खराब आहे. आता लाईन खराब आहे आणि बीट झाला तो तुम्ही पाहता कीपरला. या बॉल वरती सिंगल आली आहे. सिंगल न स्कोर. पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता धावपलकावरती दाबा 25 या कड्यावरती. दाबा. फटका उडालाय. स्वतः गोलंदाज पकडलाय चेन. कॉटन बॉल. विकेटचं पतन. धक्का दुसरा टीम देसाईला. नितीन पाटील बॅक टू डग आउट. न्यू बॅट्समन रुपेश आला. कट केला शेवटच्या मोमेंटला. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं. फिल्डर वेगाने आलेत. एक केली पूर्ण. दुसरीचा प्रयत्न चालू आहे. दुसरीदा होईल. डेफिनेटली होईल. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावेच्या बरोबरीनं धावपलकावरती धावा पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता त्या 27 या कड्यावरती. बॉल टू रन इक्वेशन 14 मध्ये तुम्हाला बनवायच्या 14 धावा. कोणती संघ जाईल. यू मे सॅट डेफिनेटली हिट. यष्टी वाखवली लेग आणि इथे मात्र फॉर्मेशन डिस्टँड फलंदाज झाला बाद. लागलाय मैदानावरती आणखी एक धक्का.
शेवटचा बॉल शिल्लक 13 मध्ये बनवायच्यात अजूनही विजयाच्या दिशेनं 14 धावेची नो मॅच मनी नाईट नंबर 5 हनुमान पाटील सन्मान दिला फिल्डर तिकडे रन आउटची संधी धोका होईल का नाही आणि आता बनवायच्या 12 मध्ये 14 आणि ऐकूया संध्याकाळच्या 17 मध्ये समदूर संगीत डीजेला देऊयात संधी. बारा बॉल बनवायच्यात धावा विजयासाठी 14 या षटकामध्ये मात्र कमी धावा खर्च केल्या तर शेवटच्या षटकामध्ये मॅच एक बिग फाईट होईल यात मात्र शंका नाही आहे पण या धावा येतील किती. हे षटक या मॅचचं टर्निंग पॉइंट षटक आणि ते घेऊन आला किरण ठाकूर. किरण ठाकूर गोलंदाजीसाठी सज्ज झाला. किरणची बॅट या मॅच मध्ये बोलायला हवी होती. मॅच महत्वाची होती. तो लवकर पहिलाच बॉल फडकाईन पिचच्या वरनं उडवलाय. बॉल झाला बॉल लाईनच्या दिशेने एक केली आहे. पुन्हा दुसरीचा प्रयत्न चालू आहे. दुसरी धाव नसणारा एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं धावपलकावरती धावा पुढे जात असताना 28 या आकड्यावरती 12 मध्ये 14 बनवायच्यात 11 मध्ये 13 डॉट बॉलची खऱ्या अर्थानं तर गरज आहे खिडकालीला जर मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये अस्तित्व ठेवायचं असेल तर. पण सिंगलला आता प्राधान्य दिले जात आहे देसाई टीमच्या बाजूनं. मॅच शेवटच्या क्षणाला जाईल का. किरण ठाकूरचं हे षटक तुम्हाला खूप काही सांगून जाणार. मॅचचा रिझल्ट मॅचचा मात्र कोण जिंकणार ही मॅच हे षटक तुम्हाला सांगून जाईल. खूप महत्वपूर्ण गती परिवर्तन या व्हेरिएशन या बॉल मध्ये पाहिलं. कमी गतीचा बॉल पडल्यानंतर लेग ब्रेक बाहेरच्या दिशेनं निघाला. डॉट बॉल आला आणि समीकरण आता तुम्ही पाहता 10 मध्ये 13 ची गरज आहे. किरणला माहिती आहे हे षटक महत्वाचं मॅच मध्ये अस्तित्व ट्रॉफी पर्यंत जायचा. मी षटक चांगला फेकण्याचा प्रयत्न त्याचे चालू आहेत आणि त्यानं देखील सांगितलं हा देखील मात्र लिपला. आधीचा बॉल तुम्ही फक्त उंचावरती उंची घेतली बॉल ना हा बॉल खाली आला आणि हे माहिती आहे ते किरणला गोलंदाजी दमदार होती. असा क्रिकेट मात्र आहे. बघा मित्रांनो कसं वाटलं अशा क्षणाला ही मॅच आली आहे. 9 बॉल मध्ये करायच्या आता धावा 13 अवघड आहे समीकरण अजून देखील अवघड आहे. क्रिकेट एखाद्याला असवतो एखाद्याला लढवतो हा क्रिकेट हा ठसन सध्यासारखा रंग बदलणारा क्रिकेट तुम्हा मला ज्यानं वेळ लावलाय तो क्रिकेट. हे ब्रेकर शॉट अँड फुल स्क्वेअर लेगला स्टंड अँड डिस्पॅच ठोकला अनोखा श्रीनाथ पाटीलने सांगला हा बॉल सीमा पार ठोकलाय षटकारचा. जरूर आला 8 मध्ये आता 7 समीकरण बनलंय. हा तुम्ही चेंडू पाहताय डॉट बॉल जर षटकार आला नसता तर मग काय झालं असतं. मॅच रोमांचक झाली असती. खूप मजा आली असती मॅच मध्ये. पण अजून इथून देखील मॅच संपली नाहीये. मॅच जिंकू शकेल जर खिडकाली टीम बॉलिंग दमदार केली तर. आता तुम्हाला बनवायच्या 7 मध्ये 7 हा बॉल डॉट आला मग काय प्लेच केला इथे मात्र कट केला आणि अशा मोमेंटला इथे तुम्ही पाहता 6 मध्ये बनवायच्या 6 जर षटकार कल्पेश आला नसता तर काय झालं असतं. मॅच रंगतदार परत आता बनत मध्ये तुम्ही पाहताय 6 बॉल 6 ची गरज डीजे
टीम तुम्ही पूर्ण टीम तुमची कॅप्टन या व्यासपीठासमोर लगेचच मॅचला सुरुवात आपण करणार आहोत. यातून जो जिंकेल तो वाट पाहते, ते देखील वाट पाहतात आमच्या सोबत खेळणार कोण, खिडकाली की देसाई. एकाच आसपासची गावं आहेत खिडकाली आणि त्यानंतर देसाई. ही लढत 6 मध्ये 6ची गरज. रेग्युलर क्रिकेटचा हंगाम गेल्या मंथ्समध्ये मॅच झाली होती नोव्हेंबर 25-26 ला. कल्पेश 6 बॉल 5ची गरज होती देसाई संघाला आणि खऱ्या अर्थानं 5 चेंडू डॉट खेळला होता. आणि त्याच्यानंतर प्रवीण आला, त्या प्रवीणनं 1 बॉल 5ची गरज त्यानं तो षटकार लगवला. तेव्हा देसाई याच क्रीडांगणामध्ये पोहोचली होती मेगा फायनल मध्ये आणि त्यांना रनरअप ठरली होती. इथे देसाई या 40+ हंगामा आणि त्यांच्या टीम्स तेव्हा कौसा होती. आता खिडकाल या 40+ हा रेकॉर्ड आहेत. आणि जाऊयात मॅचकडे. 6 मध्ये 6 गोलंदाज कोण आहे तो शोधलाय खिडकालीनं. तर बघूयात शक्ती पाटील रोखू शकतो आहे, क्षमता त्याची, मात्र बघूया कशा रीतीने तो गोलंदाजी करेल या मॅच मध्ये. षटकातील पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न, हा बॉल आलाय तो आता मात्र डॉट बीट केलाय. 6 मध्ये 6 बनल्या नाहीयेत आजच्या मोमेंटला. आम्ही मॅचेस देखील तुम्ही 6 मध्ये 4 पाहिल्या, तुमचा 40+ मध्ये तुम्ही पहा नावाली उंबारली मॅच समोर आणा. 6 मध्ये 2 रोखल्या सीतारामनं. का नाही, का नव्हे रोखू शकतो तर शक्ती मात्र इरादा, पण ते माहिती आहे हनुमानला या मॅच मध्ये कशा रीतीनं कट केला. सेन्सिबल क्रिकेट आणि या एका धावेच्या बरोबरीनं धावपलकावरती धावा पुढे जात असताना कल्पेश आम्हाला सांगतात की धावपलकावरती 36. शेवटच्या बॉलवरती कल्पेश 2 चौकार आले होते. ते 2 चौकार तुम्हाला खूप मागात राजेश ठाकूरनं सोडले, मतलब ते ठोकलेले 2 चौकार ते खूप संजीवनी देऊन गेल्यात. मी म्हणेन आतापर्यंत देसाईला त्याच धावा शेवटच्या ओव्हरमध्ये राहिल्यात. आणि या मैदानामध्ये तुम्ही पाहता आता बनवायच्या आहेत 4 बॉल 5चं समीकरण. षटकातील पुढचा बॉल अपील लावटली पंचानं सांगितलाय नो आउट आणि बॅटला कडा लागला सर सांगता स्क्वेअर लेगचे पंच. किप्परनं बॉल कॅरी करायला हवा होता. या अर्थातच शुभागमन झाला हबब कलराम माली यांचं करूया आता मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. आणि त्याच्यानंतर रमेशजी पाटील या 2 मान्यवरांचं करूयात अर्थातच या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. बॉल कॅरी करायला हवा होता, विकेट किपरनं काय केलं, डॉट आला. विकेट किपर चुकी करतोय. विकेट किपर अशा तुम्हाला चुक्या महागात पडतील. गोलंदाजी त्याचं मात्र गोलंदाजी मेहनत, तो पराक्रम करतो, पराकष्टा करतो. त्याला साथ हवी क्षेत्ररक्षकांची आणि किप्पर साथ देत नाहीये. तो देखील निराशा. दबाव आहे स्पेशल ऑन द बॉलर, स्पेशल ऑन द फिल्डर, स्पेशल ऑन द बॅटर. अशा मोमेंटला स्पेशल खूप तुमच्यावरती निर्माण होतात. आणि आता 2 बॉल 3 हा बॉल मी म्हणेन कॅरी करायला हवा होता. या मॅच मध्ये का रंगतदार झाली मॅच, खूप महत्वाची. आणि अशा मोमेंटला जिंकेल कोण, हा डॉट आलाय. विकेट किपर बीट डायरेक्ट फलंदाज बाद मॅच मध्ये ठसन. मी म्हंटल काय रंगच फेर होईल. एकदा मॅच आवडली असेल जोरदार ठालिया या मॅच साठी झाल्याच पाहिजेत. आता मात्र मैदानामध्ये 1 मध्ये बनवायच्या धावा 3 डीजे. टालिया बॉल साठी बॉलिंग दमदार आणि सफर में मुश्किलें आए तो हिम्मत और बढ़ती है. अगर कोई रास्ता रोके तो जरूरत और बढ़ती है. अगर बिकने का पर आ जाए तो घट जाता है दम. अक्सर ना बिकने का इरादा तो हिम्मत और बढ़ती है. आणि हिम्मत खऱ्या अर्थानं वाढली आहे गोलंदाजाची. एकदा गोलंदाजी आवडली असेल मॅच साठी डेफिनेटली टाळ्या. बघा टाळ्या वाजवा मित्रांनो. जीएसटी नाहीये आणि ही लढत खऱ्या अर्थानं ट्रॉफी, जो सामना जिंकेल तो ट्रॉफीचा हकदार. आणि चेसिंग कंपल्सरी आहे, चेसिंग कंपल्सरी, ड्रेसिंग कंपल्सरी. थर्रार 40+ क्रिकेटचा एकदा या बॉल साठी जोरदार टाळ्या दोन्ही टीम साठी झाल्याच पाहिजे. स्पेशल ऑन द बॉलर, स्पेशल ऑन द बॅटर, स्पेशल ऑन द फिल्डर. सर्वांचे प्रेक्षक धक 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 निर्माण. आणि ही मॅच झाली आहे अशा 40+चा मात्र
तुम्ही पाहताय या माशे सशा होतात. एक बॉल 3 ची गरज. समोर फलंदाज तुम्ही पाहताय धनेश पाटील आणि जबाबदारी आहे खिडकालीची. शक्ती पाटील हा बॉल डॉट आला. मॅच जिंकेल खिडकाली. मोठा फटका आणि अशा रीतीनं मॅच जिंकली टीम खिडकाली. उलटफेर या मॅच मध्ये पाहायला भेटला. बारी बारी सबकी बारी, कभी हमारी कभी तुम्हारी. हा क्रिकेटचा उलटफेर आहे बघा. काय मॅचेस होत्या. 12 मध्ये 14 हव्या होत्या. मॅच अशा मुवमेंटला आली. 6 बॉल 6. शक्ती पाटील एकदा जोरदार टाळ्या दोन्ही टीम साठी झाल्या पाहिजेत. ज्यांनी